नमस्कार मित्रांनो, तर मी आलेलो आहे पुण्याला वास्तविक. तर आता पुण्याला आलोय मी. तर आता मी माझी बहीण, माझे पप्पा आणि माझा काकाचा पोरगा गणपती बघायला जातोय. तर आमच्या घरी हिमांशू आलाय. हिमांशू आमच्या मम्मी सोबत खेळतोय. आम्ही जाणार आहे आता. तू खेळ, आम्ही येतो थोड्या वेळात. तर आम्ही हो येणार आहे थोड्या वेळाने. तर तुम्हाला शूट दाखवून आपल्या इथं माझी बहीण आणि मित्रांनो ही माझी बहीण आहे. तर आता आम्ही जातोय गणपती बघायला. कोथरूडचे गणपती बघून येतो. तुम्हाला शूट दाखवतो कोथरूडचे गणपती बघताना. गाडीवरून शूट करणार आहे. तुम्हाला एवढं दिसणार नाही शूट. जेवढं दिसेल चांगलं दाखवायचं असेल तेवढं मी दाखवतो तुम्हाला. म्हणून लक्ष सबस्क्राईब करता. हा अफजल खान नक्की कितीचा फौजफाटा घेऊन निघालाय याची काही खबर बात. राज 12,000 घोडेस्वार, 10,000 पायदळ, 85 हत्ती, 1200 उंट, मोठ्या तोफांवर 1200 तोपचे आणि छोट्या तोफांवर 4,000 सोबत 3 साल पुरण एवढी रसद घेऊन आलाय धान्याची. नाईक, हे युद्ध कुठल्याही थराला जाऊ शकतं. खान खूप भव्य आहे असं आम्ही ऐकलंय. उद्या जर समोरासमोर अंगे जाण्याची वेळ आलीच तर तो नेमका किती थोराड आहे हे आपल्याला माहीत असायला हवं. त्याचा हेतू कळला पाहिजे. नाईक, खानाच्या छावणीत गवताची काडी जरी हल्ली तरी त्याची खबर टाकोटाक राजगडापर्यंत पोहोचेल याची तजवीज करून ठेवा. जी राज. बर राज, येतो आता. या नाईक. येतो राज, येतो आवसाहेब. घामाचे मोती पेरून पिकवणाऱ्या बळीराजाचं हे राज्य. कष्टकरी, शेतकरी, कामगार, कलावंतांची ही मातृभूमी. पण त्यावर निर्दय परकीय शस्त्रांचे मर्माघाती आघात झाले आणि उसळलेल्या निरपराध रक्तांच्या कारंजा बरोबरच या भारतवर्षाची अस्मिताही खाली आली. जबरदस्त यावरी आक्रमण झालं. त्या अफजल खानानं शेत घर लुटली, जाळली, कोळी अर्भक उडवून टोचून मारली, लेकी सुना दिवसा ढवळ्या ओढवून नेल्या, धार्मिक स्थळ मंदिरं फोडली, देवदेवतांवर खणांचे घाव घातले. त्यावेळी अवघा महाराष्ट्र देवाला गारहाण घालत होता. हे जेजुरीच्या खंडोबा, पंढरपूरच्या विठोबा, तुळजापूरचे अंबिके, दार उघड बये, दार उघड. हे काय ऐकतोय आम्ही शिवबा? राजमंडळाला तह करायचंय? समोर उभा ठाकलेला शत्रू कागदावरच्या अटींनी बांधून ठेवता येईल असे आमच्या मुस्तद्यांना वाटतेच कसे? ज्याने देवळं फोडली, आपल्या मानबिंदूंवर प्रहार केले, त्याचं मुंडकं छाटायचं सोडून त्याचं मंडलिक व्हायचं, तहाचं जुमान्यावर घ्यायचं असा अपमानकारक सल्ला त्यांना देऊच कसा वाटतो? ज्यांनी कधीच मराठी मुलकाच्या मानाची पर्वा केली नाही, त्या अफजल खानाच्या हशमांनी घरात जाऊन आपल्या लेकीबाईंची अब्रू लुटावी असं वाटतंय त्यांना? इतके छंद आहेत का ते? राग कसा येत नाही त्यांना?
राग येत असेल आऊसाहेब, पण आमच्या काळजीपोटी त्यांची मनं तहसूस होत असतील. शिवबा आम्ही तुमच्या आई आहोत. आम्हाला काळजी नाही तुमची. पण पित्याचा अपमान, थोरल्या बंधूंचा बळी तुम्ही विसरलात. किमान तुमच्यापासून तरी आम्ही अपेक्षा बाळगायची का नाही? पंत, खानाविषयी विचारलेली सबंध माहिती घेऊन बहिर्जी येतच असतील. खान रयतेला त्रास देतोय, आपल्या देवदेवतांवर घाव घालतोय. या मागचा एकच हेतू असावा, आम्हाला दगाफटका करण्याचा. त्यामुळे रयतेला त्रास देऊन आम्हाला त्याच्यापर्यंत बोलावण्याचा त्याचा हेतू असावा. होय राजे, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. आम्हालाही तसंच वाटतं. म्हणूनच खान किती भव्य आहे, त्याची कदकाठी कशी आहे, आणि सर्वात महत्वाचं त्याचा स्वभाव कसा आहे हे आपल्याला ज्ञात असणं गरजेचं आहे. म्हणजे उद्या समोरासमोर जायची वेळ आलीच तर दगाफटका होणार नाही, याची काळजी घेता येईल. जी राजा. पंत, जावळी जिंकल्यावर आम्ही भोप्या डोंगरावर प्रतापगड उभा राहायला सांगितला होता. त्याचं काम कुठवर आलंय? पूर्ण झालंय, फक्त आपलं पाऊल लागणं बाकी आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्यात तोफा, हत्ती, उंट, घोडदळ, पायदळ आणि धान्याची रसद हा एवढा डोलारा घेऊन जावळीच्या जंगलात त्याचा टिकाव लागणं अवघड आहे. अगदी बरोबर. एवढं सैन्य घेऊन जावळीचं जंगल पार करणं अवघड जाईल. म्हणूनच या मोहिमेसाठी प्रतापगड हा सर्वांगाडी योग्य ठरेल. आणि हो, या मोहिमेत पत्रव्यवहार करण्यासाठी गोपीनाथ पंत बोकील काका यांची गरज भासेल. त्यामुळे लगोलग त्यांनाही बोलावणं धाडा. जशी आपली आज्ञा राहील. ठरलं तर मग या युद्धाची समरभूमी किल्ले प्रतापगड. प्रतापगड प्रतापगड राजांनी आपल्या बुद्धीच्या बळावर प्रतापगडाची निवड केली. जावळीचं जंगल पार करून जाणं अवघड आहे याची अफजल खानाला जाणीव करून दिली. राजांना त्रास व्हावा म्हणून रयतेवर अन्याय जुलूम करणाऱ्या अफजल खानालाही कळून चुकलं, काही युद्ध मनगटाच्या बळावर नाही तर बुद्धीच्या जोरावर लढली जातात. अफजल खान हुशार झाला आणि अनेक वर्ष वाईचा सुभेदार असल्याने त्यालाही कळून चुकलं, जावळीचं जंगल पार करून प्रतापगडाजवळ जाणं किती कठीण आहे ते. म्हणून वाईमध्ये येऊन त्यानं आपला तळ ठोकला आणि राजांचा परतीचा रस्ता अडवून ठेवला. आणि आपला पहिला डाव त्यानं मांडायला सुरुवात केली कृष्णाजी भास्कर ह्या आपल्या वकिलाच्या रूपात. या कृष्णाजी पंत या. मुजरा राजे. बोला कृष्णाजी. खान साहेब, अफजल खान मोहम्मद शाही यांचा वकील म्हणून मी आपल्या भेटीला आज इथे आलो आहे. खान साहेबांनी आपल्यासाठी हा खलिता पाठवला आहे. काय म्हणत आहेत तुमचे खान साहेब? आमचे खान साहेब आणि आपले तीर्थरूप राजे शहाजी यांचा खूप जुना दोस्ताना हे तर आपणास ठाऊकच आहे. तेव्हा आमचे खान साहेब हे सध्या इथेच वाई येथे तळ ठोकून आहेत. तेव्हा राजांनी एकदा स्वतः त्यास भेटायला यावे अशी त्यांची इच्छा आहे. बेशक, आम्ही तर तुमच्या खान साहेबांना भेटणारच आहोत. पण आपण आम्हाला आमच्या वडिलांच्या जागी. सध्या आपण खूप प्रवास करून आला आहात. आमचे हे डोंगर चढून दमला असाल, त्यामुळे आपण जरा विश्रांती घ्यावी. उद्या आमच्या वकिलांसोबत खान साहेबांच्या खलित्याचा जबाब आम्ही पाठवूच. पंत, कृष्णाजी पंतांच्या विश्रांतीची व्यवस्था करा.
कृष्णाजी पंत, या आपण. गुजरा राजे. राज, खान स्वतःहून आपल्याला भेटायला बोलवतोय म्हणजे नक्कीच त्याच्या डोक्यात काहीतरी वांगाळ आहे. पण तो भेटल्याखेरीज मानणार नाही. त्यामुळे आपण सावधगिरी बाळगणं खूप गरजेचं आहे. जी धनी. नाही, कान्होजी राजांना निरोप धाडून सगळ्या देशमुखांना लवकरात लवकर प्रतापगड जवळ करायला सांगा. नेताजी रावांना सांगा की संभाजी कावजी आम्हाला प्रतापगडावर हवे आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, गोपीनाथ पंत बोकील काका यांना शोधून काढा. खली त्याचा निरोप धाडावा लागेल. होय राज. खान शरीराने बलाढ्य होता, विजापूरचा विश्वासू सरदार होता आणि तेवढाच चतुर व चालाक होता. आणि याच गोष्टीचा त्याला भरपूर अहंकार होता. पण आपला राजा पण कोण्या कच्च्या गुरुचा चेला नव्हता. ते म्हणतात नव्ह, गर्वाचं घर सदा खाली असतं. महाराजांनी त्याची नेमकी हीच बाब ओळखली आणि गोपीनाथ पंतांना घेऊन आपली रणनीती आखली. पहिला वार केला त्याच्या अहंकारावर. राजांनी आपण अफजल खानास आणि त्याचा अंगरक्षक सय्यद बंडा याला घाबरत असल्याची खबर बात मुद्दामहून सांगितली आणि अहंकारी अफजल खानाला गर्वाच्या झाडावर बसवलं. आपण त्याला घाबरतो असे सांगून त्यानेच राजांना प्रतापगडावर भेटायला यावं असा निरोप गोपीनाथ पंत यांच्या हस्ते पाठवला. पहिल्यांदा तो काही तयार झाला नाही, पण गोपीनाथ पंतांनी आपली हुशारी दाखवून शेवटी त्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटीसाठी येण्यास भाग पाडलं. इकडे प्रतापगडावर मोहिमेची तयारी सुरू होती. सगळं काही राजांना हवं तसं घडून येत होतं. खानाची आणि राजांची भेट होणार ती तारीख सुद्धा जवळ सरसावत होती. पण संकटांची वादळं आली की चारी बाजूंनी येतात. राजे इकडे प्रतापगडावर होते आणि तिकडे राजगडावर थोरल्या राणी सरकार सईबाई आपल्या शेवटच्या घटका मोजत होते. शेवटी आऊसाहेबांच्या मांडीवर राणी सरकारांची प्राणज्योत मावळली आणि त्या अनंतात विलीन झाल्या. पण माझा राजा डोळ्यात हे दुःख लपवून स्वतःला सावरून मृत्यूच्या उंबरठ्यावर जायला तयार होता. कारण गेल्या 4 महिन्यात रयतेवर झालेला जुलूम, देवदेवतांचा अपमान आणि आया बहिणींच्या आबरूकडे वाकडी नजर ठेवून बसलेला सैतान स्वराज्य उद्ध्वस्त करायला फणा काढून डसत होता. अखेर तो दिवस उजाडला आणि आई जगदंबेला हात जोडून तिच्या चरणी नतमस्तक होऊन निघाला माझा राजा तुमच्या आमच्या संरक्षणासाठी कलयुगातील हिरण्यकश्यपूला नरसिंहाचं दर्शन घडवायला. रयतेचा राजा तू, तुझा अभिमान आम्हाला, सोबती घेऊन जीवा महाला, भेटण्या दैत्याला राजा एकटा निघाला, राजा एकटा निघाला. धन्य धन्य शिवाजी राजा, धन्य धन्य शिवाजी राजा, तुझा अभिमान आम्हाला. धन्य धन्य शिवाजी राजा, तुझा अभिमान आम्हाला, सोबती जीवा मला, राजा तोरणी एकला निघाला, तोरणी एकला निघाला. हातलं घडवाया खानाला जिराजी खान होता मोठा गुरमीत, जागा फटका त्याच्या डोक्यात. खान होता मोठ्या गुरमीत, जागा फटका त्याच्या डोक्यात. बलवान शरीरानं धीट, राजांची घ्यायची त्याला भेट. अखेर शिवरायांचं शामियान्यात पाऊल पडलं आणि त्या कलयुगातल्या हिरण्यकश्यपूला
साक्षात नरसिंहाचं दर्शन घडलं. राजाला, माझ्या राजाला पाहून तो खान भरतो कसा. आओ शिवाजी, आओ, डरो मत, हमारे गले लग जाओ. कण होता कपटी सैतान, काखेत दाबली मान, शिव मला मारण्या ठार, कटेरीचा केला त्यानं वार. चिलखत वाज खरखर, राजांचे वाचले हे प्राण, खान फसला झाला बेजार, झाला बेजार जिरहाजीजी, झाला बेजार जिरहाजीजी, झाला बेजार जिरहाजीजी. खानाचा वार पाहून, खानाचा वार पाहून मग राजांनीही पलटवार केला. पोटामध्ये पिछवा ढकलला, वाघ नख्याचा महारा केला. टरा फाडलं पोटाला, टरा फाडलं पोटाला. सय्यद बंड धावून आला, जीवा महालाने ठार त्याला केला, जीवा महालाने ठार त्याला केला. दाद देतो जीवा तुमच्या हुशारीची, कारण तुम्ही होतात म्हणून शिवराय वाचले. ते म्हणत्यात नव, होता जीवा म्हणून वाचला शिवा. असा घडला शिव प्रताप. महादेवा, मला अपत्य सुख हवं आहे. भक्ता, तुला दीर्घायुषी पाहिजे का अल्पायुषी अपत्य हवं? दीर्घायुषी अपत्य या भूतलावर ख्याती प्राप्त करू शकणार नाही, मात्र अल्पायुषी मूल तुझ्या
पुण्यशील सती सावित्रीच्या पतिनिष्ठेची पतिभक्तीची ही कथा. भद्र देशाचा राजा अश्वपती याची कन्या म्हणजेच सावित्री. राजे अश्वपती यांची कन्या सावित्री आणि राजे द्युमतसेन यांचा सुपुत्र सत्यवान यांचा शुभविवाह झाला. संसार सुरू झाला. एके दिवशी सावित्री हट्ट धरून सत्यवानासोबत जंगलात लाकडं तोडण्यास गेली. लाकडं तोडून झाली असता एका वटवृक्षाखाली सत्यवान आणि सावित्री विश्राम करत असतात. इतक्यात सत्यवान अस्वस्थ होऊन बोलू लागला. सावित्री 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 माझी घुसमट होतीये. स्वामी सावित्री स्वामी काय होतंय तुम्हाला? प्राण कोणीतरी ओढू पाहतंय. सावित्री सावित्री स्वामी सावित्री स्वामी काय होतंय? स्वामी स्वामी सत्यवाना, तुझा या लोकीचा प्रवास संपला. उठ उठ, आता तुला माझ्या बरोबर या यमराजा बरोबर मृत्यूलोकी प्रस्थान करायचंय. उठ सत्यवाना, मी तुला ठेवावंय. उठ. हे देवाधिदेव यमराज, आपण माझ्या पतीचे प्राण का हिरावून पाहताय? आपणास हवे असल्यास आपल्याला मी माझे प्राण देते, मात्र माझ्या पतीचे प्राण घेऊन माझ्या वृद्ध सासू सासऱ्यांच्या जीवाला आपण क्लेश देऊ नयेत. सावित्री, हा सृष्टीचा नियम आहे. प्राणी मात्रांचं भूलोकीचं कार्य संपलं की त्याचे प्राण घेऊन जाणं हे माझं कर्तव्य आहे आणि त्यात मी चुकू शकत नाही. तुझ्या पतीचे प्राण सोडून तू माझ्याकडे काही माग. मी तुला 3 वर देईल. त्यानं तुझा भविष्य काय सुखाचा होईल. हे देवेश्वरा, यमराजा, आपल्या या 3 वरांनी माझा वैधव्याचा क्लेश काही अंशी दूर होईल, यात मला शंका नाही. माझे पिता, त्यांना पुत्र सुख नाही, राज्याला वारस नाही म्हणून ते दुःखी आहेत. कृपया त्यांचं दुःख दूर करावं. तथास्तु. माझे सासरे अंध आहेत. हे यमराजा, कृपया त्यांना दृष्टी द्यावी. तथास्तु. हा, आणखी एक वर माग सावित्री. हे पिता स्वरूपा, यमराजा, माझे सासरे राज्य भ्रष्ट होऊन अनेक वर्ष क्लेश सोसत वनवास भोगत आहेत. त्यांना परत सिंहासनावर बसून नातवंडांना मांडीवर खेळवायची अत्यंतिक इच्छा आहे. कृपया तर मित्रांनो, आता आम्ही आलो घरी. असले की घरी आलो, काही वेळ जातो. घरी आलो आता मम्मी काय करते, जेवण करून बनवलंय. घरी आलोय बसते. तर मम्मी झाड बसली. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा. असेच ब्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑल सेट करा. बाय बाय.